नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. नवी मुंबईतून जलवाहतूक सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून जलवाहतुकीचा प्रकल्प सुरू करण्याची तयारी होती आणि त्यानंतर आता ही फेरी सर्व्हिस सुरू होणार आहे. नेरूळ आणि भाऊचा धक्का अशी फेरी सर्व्हिस 15 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. ही सेवा सिडकोने बांधलेल्या नेरूळ पॅसेंजर वॉटर टर्मिनलसाठी एक महत्वाचा भाग असणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यासोबतच या नवीन फेरी सर्व्हिसमुळे क्रॉस हार्बरचा प्रवासाचा वेळ आता 90 मिनिटांवरून 30 मिनिटांमध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास 1 तासाचा वेळ तुमचा वाचणार आहे. दररोज 4 फेऱ्या याच्या होणार आहेत. या जहाजामध्ये 20 आसन व्यवस्था आहेत, त्यामुळे एका वेळी 20 प्रवासी प्रवास करू शकतात असं देखील म्हटलं जात आहे. नेरूळ ते भाऊचा धक्का फेरीचं भाडं 935 रुपये आहे. त्यामुळे एकदा प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला 935 रुपये भरावे लागणार आहेत. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की या फेरीचं लॉन्च ठरलेल्या वेळेत होणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंगल यांनी सांगितलंय की या मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. नेरूळ टर्मिनलवरून आता अनेक ठिकाणी जाता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचेल आणि प्रवाशांना प्रवासादरम्यान मोठा दिलासा देखील मिळेल.